कप्पाला घेऊन येणार म्हणून लगेच येणार की सभ्य सदा सुखी माणूस. तर कसं काय पब्लिक काय काय अरे पानाले सगळी. तर कसं काय पब्लिक काय काय आजचा दिवस चालू झाला आहे दुपारी, कारण की आज पण ह्यो आला आहे आणि दुसरा दिवस आणि अजून पण आमच्याकडं पाणी नाही आहे, त्यामुळे ह्यो अजून पण असाच पारुशी बसलेला आहे. आणि काय सांगतो मग पारुशाने आंघोळ करून बसलोय बाहेर गेलेला तेव्हा. कधी गेलतास, कधी आंघोळ केलास तू जिमला गेलेला तेव्हा तो आंघोळ करून बसलायस. मग करून मला काय दिसणार रे तोंडावरून, काय दिसणार. अरे करून बसले. आता ह्यो म्हणतोय म्हणून आपल्याला असं म्हणजे आता ॲक्सेप्ट करायचं. काय मला काय माहीत नाही थोडा खरं ठीक आहे, आता ॲक्सेप्ट करायचं, कारण की अखंड पूर्ण आमच्या सगळ्या अपार्टमेंटचं नवं 2 3 4 5 6 7 अपार्टमेंटचं पाणी गेलं आणि ह्यालाच सकाळी आंघोळीला पाणी मिळालं. आता मानायचं फक्त काही विषय नाही. तुझी लई म्हणजे खातिरदारी आम्हाला चांगली करता नाही, कारण की तू बरोबर आलास त्या दिवशीपासून आमच्या बरोबर अपार्टमेंटचं पाणी गेले. आणि काय सांगू सगळीकडे नळं बिळं फुटलेलं असं म्हणतात. आता हिमेले बिमेलेला भेटायला जाणार आहेत, आता कधी जातात काय माहीत, आणि कधी आपल्याला पाणी येते कधी काय माहीत, आणि कधी मन भरून आंघोळ करतोय हे पण काय माहीत. त्यामुळं ह्याला आता जाऊया आपण कुठं तर घेऊन चांगल्या ठिकाणी, गोव्याला ह्या ज्या काय चांगल्या स्थळी जाऊया आपण असंच कुठं तर बघून. आता चला सगळं राहू दे, आता भूक लागेल लय. पहिला ह्याला आता पहिला मस्तपैकी खायला घालूया व्यवस्थितमध्ये. काय खाणार काय बघ चांगलं गोव्यात काय मिळते. गोव्यात सगळं मिळते, रशियन खाणं मिळतंय, चायनीज खाणं मिळतंय, अमेरिकन खाणं मिळते. काय काय पाहिजे तुला? काय पण चाललं मला नको, आपल्याला इंडियन खाणं कुठं तर खाऊया व्यवस्थित. काय चांगलं तर पोट बिघडून जायचं. मला मैया म्हणायची अरे काय माझ्या पोरग्याला करून आणलायस रे लेका, घेऊन गेलता चांगलं सांगून सांगून माझं मी बघतो, आणि पोरगा आल्यानंतर ढेंडायला लागले पोरग्याला. असं काय व्हायचं नाही ना. चल 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 लवकरात लवकर जायचं. गाड्या आपल्या गाड्यात आता आपल्याला संजय पण पुढे दिसलं, कारण मी आज होतो का नाही बाथरूममध्ये त्यावेळी संजय आलता असा. सौर्या जेवायचं काय केलंय, जेवायचं काय केलंय. मी म्हणलं तू जाणार आहेस ना बाहेर जेवायला आता. बरं म्हणला मी बाहेर जाणार आहे. आणि केदारचं काय केलं तुला विचारलं. मी म्हणलं थांब मी येतो, मग त्याला घेऊन येतो, तू तोपर्यंत जाऊन बस. तिथं वरती बसला असेल, फॅनच्या खाली पण बसला असेल, तुला हे पण सांगतो ऑन कॅमेरा सांगतो मी, त्याला अजून बघाय नाही खरं तो 100% फॅनच्या खालीच बसलेला असणार आहे. बघा छान छान दोघं जण मस्त वेगळी फॅन. तुम्हाला काय सांगितलं फॅनच्या बरोबर समोर बसणार बरोबर. तो नाही माझा हे येतो फोन आला सायलेंटर असेल सायलेंटर. मी ऑन कॅमेरा म्हणलेलो ऑन कॅमेरा की ही दोघं जण 100% का नाही फॅनच्या खाली बसणार बरोबर, फॅनला बसणार बरोबर. बस की झालं बाबा जेवण, आता कुठे फिरवायचं तिकडे फिरव. कुठं फिरणार आहेस तू? तुला काय आवडते गोव्यातलं, काय बघशील तू मनापासून सांग, काय बघशील गोव्यातलं तू? गोव्यात आता गोव्यात तर दूर राहतोस, काय चांगलं ते दाखव. गोव्यात मी राहते फक्त 4 वर्षापासून, मला पण काय गोवा एवढा माहीत नव्हता. आता किरकोळ गोष्ट म्हणजे तुला काय बघायला आवडेल, म्हणजे तुला जर बीच बघायला आवडेल तर आपण चांगल्या ठिकाणी जाऊया, तुला जर चर्च बघायला आवडतील चांगल्या ठिकाणी जाऊया. हे बघ महादेवांचं मंदिर, इथं महादेवांचं मंदिर आहे. मंदिर बघायला आवडत असेल तर आपण इथं महादेवांचं मंदिर आहे, तिकडं म्हाळसादेवीचं मंदिर आहे. आणि काय नेचर बघायला आवडेल तर मग खाली एक आहे, आणि इथं थ्रिकिंग चर्चच्या इकडं अजून एक नेचर आहे, आणि इकडे एक आपल्या वेलसावच्या इकडे अजून एक छोटासा नेचर टाईप. तुला भारी वाटेल असं, तुला काय आवडेल सांग, आता चॉईस इज युअर्स. नेचर बघायला आवडेल नेचर. मग चल तो दाखवतो नेचर. ह्याला का नाही आपल्या त्या स्पॉटवर घेऊन जाऊया ज्या ठिकाणी आपला दुसरा यूट्यूबचा व्हिडिओ शूट झाला होता. त्या वेलसावर का नाही स्पॉट आहे, कोण नसते, पूर्ण नारळी झाडी, गार वारं आणि बसायला एवढीच जागा आहे. याला लई भारी आवडेल ती. चला आवडणार ना बरे? आवडणार की. हां आवडणार की. काय काय आवडते आणि पहिला बघतो मग ठरवतो आवडला का. हां मग बघा, रिव्ह्यू दे. बघितल्यानंतर ना चालते. बघ नेचरची सुरुवात झाली बघ. हां अजून दाखव, दिल मांगे मोर. आईला असं असते बघा, पहिला घरातून बाहेर पडताना तुमची भांडण, बाहेर आल्यानंतर हा आणि दाखव. हे काय फोटोशूट चालू आहे मस्तपैकी. कपल घेऊन फोटोशूट करायला लागतं इथं. तू करणार का नाही कपलला घेऊन येणार का नाही कधी? काय सांगायला येईल ह्या वयात तू कपल घेऊन राहील? नशीब कप्पाला घेऊन येणार म्हणून लगेच येणार की काय येणार की. अरे दृश्यामध्ये घर ना. तुला काय वाटतंय? तेच आहे.
तिकडे वेलसा समुद्र आहे, आपण इकडे चाललोय की नाही, तिथे तुला असलं नेचर बघायला मिळणार की नाही. अजून एक म्हणजे तुला दाखवतो, म्हणजे असं झाडी झुडपच आहेत खरं, तुला खतरनाक वाटलं असं मस्त. ते मासे विकतात तिकडे काय नेऊ नकोच बाबा. अरे मासे येत नाही ना तुला, ते आपल्या मागं बघ कसं ते सोड, ते बघ कसा आहे रस्ता, कसा आहे. आणि हे असलं सगळं मस्त वेगळे बघ, गाई बी चराल्यात. अरे नुसतं म्हणजे फक्त गोव्याला यायचं काय भावा, फक्त एन्जॉय करत यायचं, काही काय करत नाही. इथं इथं आलं का नाही लई माणसं मारतात, दारू पिऊन पडतात मरगा. दारू पिण्याचं की नाही आयुष्याचा खरा आनंद जातो. इकडे यायचं आपल्याला काही तसं राहत नाही बाबा. तसं नाही तर दुसरं असेल कुठं जाणार. सभ्य सभ्य सदा सुखी माणूस. तर गाईज आपण सभ्य सदा सुखी माणसाबरोबर आज फिरत आहे, आपलं अहोभाग्य. तर पंच हेच पंच कोणाला डोक्यात पडतील इकडे येणाऱ्या